का ही गल्ली? देव माझा उमरखाडीचा राजा, आणि ही त्या राजाची गल्ली. वर्षभर शांत उभी असते ही गल्ली. भिंत तशाच, खरं तशीच, पण प्रत्येक मनात एकच आस असते. राजा पुन्हा कधी येणार? आणि मग एक दिवस ही गल्ली पुन्हा श्वास घेते. मग बाहेर येते ती ट्रॉली, वर्षभर शांत झोपलेली. इतरांसाठी ती फक्त लोखंड, पण आमच्यासाठी ते आपल्या राजाचं सिंहासन. त्याच्या प्रत्येक चाकात आठवणी असतात, प्रत्येक रंगात प्रेम, आणि प्रत्येक हातात एकच भावना: राजा, ह्या वर्षी तुला घरी आणायचंय. आणि मग येतो तो आतुरता क्षण, पाठपूजन. पाठपूजन ही फक्त एक विधी नसते, ही असते त्या हातांना मानाचा मुजरा, ज्यांनी ही भक्तीची परंपरा जपली. नगाऱ्याचा पहिला घण पडतो, आणि त्या नादात वर्षभर शांत असलेली गल्ली पुन्हा एकदा जिवंत होते. कारण तो फक्त नगाऱ्याचा आवाज नसतो, ती असते आपल्या राजाच्या आगमनाची पहिली चावल. सुरू होतो एक आतुरता प्रवास. बाप्पाची ट्रॉली कार्यशाळेत नेण्याचा. कारण तिथे सुरू होणार असते एक मूर्तीची नाही, तर लाखो भक्तांच्या भावनेचं घडणं. आणि मग तो क्षण ज्याची वर्षभर वाट पाहिली जाते: आगमन. आभाळातून पाऊस कोसळत असतो, पण त्या पावसापेक्षा जास्त जोरात भक्ती बसत असते. आणि मग त्या गर्दीतून हळूहळू एक हात दिसतो, फक्त एक हात. हे देवा मला पावकी रे, हे देवा मला पावकी रे. सोनेरी सोनेरी सोनेरी, हे देवा मला पावकी रे, हे देवा मला पावकी रे. हजारो माणसं, एकच श्वास, एकच नजर, आणि एकच प्रतीक्षा राजाची. अचानक आवाज वाढू लागतो, आणि तो आवाज कानावर नाही, थेट हृदयावर आदळतो. ताशांचा नाद वाढतो, आणि गर्दीतून एकच आवाज उठतो: आणि त्या क्षणी शरीर पावसात भिजलेलं असतं, पण डोळे आनंदाने भरलेले असतात. अंगावर शहारे येतात, आणि मग मनात येतं: आपला राजा गल्लीत प्रवेश करतो. क्षणभरात सगळे दिवे बंद होतात. संपूर्ण गल्ली अंधारात जाते, आणि हजारो हात. तो नजारा, तो प्रकाश, तो जयघोष, असं वाटतं जणू आकाशातील तारे आपल्या राजाच्या स्वागतासाठी जमिनीवर उतरले आहेत. तो प्रकाश, आरतीचा स्वर, आणि भक्तांच्या डोळ्यातील प्रेम, सगळं एकत्र येतं आणि सांगतं: राजा, तुझं स्वागत आहे. कारण हा क्षण वर्षभर वाट पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या प्रेमाचा विजय.
आणि मग तो दिवस येतो जो कधीच यायला नको असतो. बाप्पा परतीच्या वाटेला निघतो. त्याच्यावर पुष्पवृष्टी होते, पण ती फुलं नसतात. ते वर्षभर मनात साठवलेलं प्रेम असतं. प्रत्येक फूल एक आठवण, प्रत्येक फूल एक अश्रू, प्रत्येक फूल एक न बोललेलं जाऊ नकोस. ढोल ताशांचा गजर, गुलालाने रंगलेले रस्ते, हजारो भक्तांच्या मुखातून निघणारा एकच जयघोष. आणि त्या क्षणी होते एक अविस्मरणीय भेट. दोन राजांची भेट. डोंगरीचा राजा आणि उमरखाडीचा राजा. दोन राजे पण भक्ती एकच. त्या भेटीचा आनंद शब्दात मावणारा नसतो, कारण तो फक्त दोन मूर्तीचा मिलाप नसतो, तो असतो दोन परंपरेचा संगम. दरवर्षी नव्या रूपात येतोस, पण प्रत्येक वर्षी मनातली जागा आणखी मोठी करून जातोस. ते 10 दिवस तुझ्या सहवासात जातात, पण उरलेले 355 दिवस तुझ्या आठवणीत जगले जातात. मुंबईत अनेक गणपती आहेत, पण उमरखाडीचा राजा ही फक्त ओळख नाही, ही आमची भावना आहे, आमचा अभिमान आहे, आमची परंपरा आहे. ही फक्त गल्ली नाही, ही लाखो भक्तांच्या श्रद्धेची ओळख आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत उमरखाडीचा राजा हे नाव हृदयात कोरलेलं आहे. जिथे उत्सव संपत नाही, तो फक्त पुढच्या ओळखलीत काही या हाकेपर्यंत, कारण बाप्पा समुद्रात विसर्जित होतो, पण भक्तांच्या मनातून कधीच नाही. शेवटची आरती सुरू होते. आरतीच्या सुरात एक वेगळीच भावना असते. हात जोडलेले असतात, डोळे मिटलेले असतात, आणि प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते. बाप्पा, इतके दिवस कसे संपले कळलंच नाही रे. जणू बाप्पा आपल्या लेकरांना सांगत असतो, माझ्या लेकरांनो, हे 11 दिवस तुमच्या प्रेमात कसे गेले मला कळलंच नाही. तुमच्या प्रत्येक आरतीत, प्रत्येक मोर्यात, प्रत्येक हाकेत मला माझं घर सापडलं. तुमच्या आनंदात मी हसलो, तुमच्या दुःखात मी तुमच्यासोबत उभा राहिलो. आज निरोपाचा क्षण आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू मला दिसत आहेत, पण लक्षात ठेवा, विसर्जन म्हणजे शेवट नाही, तो फक्त पुढच्या भेटीचा शब्द आहे. गणपती बाप्पा मोरे, देव माझा उमरखाडीचा राजा. ओळखली का ही गल्ली? ताट तोच असेल, फक्त शिल्पकार नवा असेल.